व्यापार या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करतो. चला आता आपण इथं बघतोय अनुकूल व्यापार आणि संतुलित व्यापार, त्याची संपूर्णपणे व्याख्या आणि त्याची चित्रपट कशी आहेत बघा. सिसो आहे आपला, आपण खेळतो ना सिसोवर, तसं आहे ते. संतुलन आणि अनुकूल व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचं मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतं तेव्हा तो व्यापार म्हणजे अनुकूल व्यापार असं म्हटलं जातं. म्हणजे काय? अनुकूल व्यापार संतुलन अशी त्याची व्याख्या आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया, जेव्हा आयात आणि निर्यात मूल्य हे जवळपास सारखंच असतं तेव्हा त्याला संतुलित व्यापार असं म्हणतात. काय म्हणतात? संतुलित व्यापार. पुढे जाऊया, आयात आणि निर्यात. तर आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या मूलभूत क्रिया आहेत. बरोबर? एका देश दुसऱ्या देशाशी, दुसरा देश तिसऱ्या देशाशी, कधी कधी एका देशापेक्षा जास्त देश एकमेकांमध्ये हा व्यवहार करतात. तर आता त्याची संपूर्णपणे विस्तृतरित्या व्याख्या आपण बघूया. तर जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात असं म्हणतात. आणि जेव्हा एखाद्या देशामध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन हे केले जातं आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना हे विकलं जातं तेव्हा त्या क्रियेला निर्यात असं म्हणतात. आयात निर्यात लक्षात आलं बरोबर? पुढे जाऊया, व्यापार संतुलन. तर एखाद्या देशाच्या विशिष्ट काळामधल्या आयात आणि निर्यात या मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजेच काय? तर व्यापार संतुलन होय. आता व्यापार संतुलनाचे प्रकार हे पुढील प्रमाणे आहे. चला बघूया. जेव्हा आयातीचं मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असतं तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना. तर आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी ही प्रक्रिया आहे ही स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा गुंतागुंतीची आहे. म्हणजे हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो आणि या व्यापारावर देशामधली असलेली अर्थव्यवस्था, त्यांचं सरकारी धोरण, त्याच्यानंतर बाजारपेठ, कायदा, तिथला न्याय व्यवस्था, तिथलं त्या देशामधलं चलन, त्याच्यामधलं त्या देशामधल्या भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. कारण प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत. आपल्या देशामध्ये विविध भाषा आहेत. आता आपण दुसऱ्या देशाशी जेव्हा व्यवहार करणार तेव्हा त्या देशामधल्या सुद्धा भाषा विविध असणार. बरोबर? मग या देशादेशामधील परस्परांचं हे जे राजनैतिक संबंध यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतात. आणि मग काही वेळेस व्यापार प्रक्रियेतल्या या अडथळ्यामुळं परस्पर संबंध आणि सलोख्यांवर विपरीत असा परिणाम होतो. मग हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. मग भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशामध्ये होणारी व्यापार प्रक्रिया ही सहज आणि न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या आणि या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी आणि सुलभतेसाठी अशा काम करतात. मग त्यातल्या काही आर्थिक संघटनांची माहिती आपल्याला पुढील कोष्टकामध्ये दिली गेलेली आहे. अर्थात आपण आपल्या पुढच्या विभागात आता प्रवेश करतोय. तर काही आसियान मुख्यालय, त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटना मुख्यालय हे आहेत ते मुख्यालय. पुढे जाऊया, आपण काय शिकलो या अंतर्गत जागतिक व्यापार संघटनेचे तुम्हाला उद्देश सांगायचे आणि ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नमूद करायचे आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया.